आता राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जिथे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील बोलतायत। हरकतीचा मुद्दा आहे तुमच्या इथे हरकत अशा वेळेला हरकतीचा मुद्दा आहे। सन्माननीय विरोधी पक्षनेते जे मुद्दे मांडतायत हे मुद्दे जे आहेत हे मुद्दे प्रश्नोत्तराचा तासामध्ये ते मांडू शकतात। आणि आज पहिलाच प्रश्न हा शेतकऱ्यांच्या आत्महत्येविषयी आहे। अत्यंत महत्त्वाच्या विषयावर पहिला प्रश्न आहे, पण यांना महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायची इच्छा नाहीये। हरकतीचा मुद्दा घ्यावा लागतो। हे अशा प्रकारचे मुद्दे आणतात। माझी आपल्याला हरकतीच्या मुद्द्याद्वारे ही विनंती आहे की प्रश्नोत्तर तास होऊ दे, त्याच्यानंतर सन्माननीय विरोधी पक्षनेते जे विषय मांडतायत ते विषय त्यांनी मांडावेत। आणि पहिला प्रश्न शेतकऱ्यांच्या आत्महत्येसारख्या अत्यंत गंभीर विषयावर आहे, या विषयावर सुद्धा चर्चा होऊ देत नाहीये सदनामध्ये। हरकतीचा मुद्दा बरोबर आहे। अध्यक्ष महोदय, एकच मिनिट अध्यक्ष महाराज, सन्मान्य विरोधी पक्षनेते जे विषय मांडतायत ते महत्वाचे आहे, सरकारची त्याला सहमती आहे। आज देखील प्रश्नोत्तर व्हायला पाहिजेत, कारण पहिलाच प्रश्न शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संदर्भात प्रश्न 2-2 महिने अगोदर विचारलेले आहेत। म्हणजे एकीकडे शेतकऱ्यांवर न्याय द्यायचा नाही आणि दुसरीकडे इथे अशा प्रकारे चर्चा उपस्थित करायची, चर्चा होऊ द्यायची नाही। मला असं वाटतं की आपण पुनर्विचार करा, प्रश्नोत्तर होऊ द्या। कुठल्याही विषयावर चर्चेला सरकार घाबरत नाही, सरकार चर्चा करायला तयार आहे। आणि चर्चा न करता गोंधळाचं वातावरण सभागृहात निर्माण करणं बरोबर नाहीये। आणि म्हणून अध्यक्ष महाराज प्रश्नोत्तराचा तास आहे, वेळ वाया जातोय, आपण प्रश्नोत्तर चालू करावे अशी माझी आपल्याला विनंती। आपण मला थांबवलं अध्यक्ष महोदय, मला सन्मान्य सभागृह लक्षात द्यायचं मला पुरवू द्या ना। असं आहे अध्यक्ष महोदय, 11 मिनिटं झाले। अध्यक्ष महोदय 40 तरुणांच्या 40 तरुणांनी अध्यक्ष महोदय हुतात्मा पत्करलं। 40 लोकांच्या या ठिकाणी आरक्षणाकरता दिलेलं त्या अध्यक्ष महोदय त्यांनी हुतात्मा पत्करल्यानंतर तुम्हाला काही वाटत नाही, याच्यावर काय महत्वाचं आहे? अध्यक्ष महोदय, आज राज्यामध्ये महिला शेतकरी महिला स्वतःचे शरण रचून त्याच्यामुळे उड्या घेतात, आत्महत्या करतात, काय करतात? अध्यक्ष महोदय, माझा हरकतीचा मुद्दा असा आहे की सन्माननीय विरोधी पक्षनेते जे आता काही बोलले त्यातलं रेकॉर्ड जरा चुकीचं जाऊ नये म्हणून मी फक्त हरकतीचा मुद्दा काढलेला आहे। त्यांनी सांगितलं की वर्तमानपत्रामध्ये आरक्षणाच्या बाबतीमध्ये शासनाने काय म्हटलं ते त्यांनी म्हटलं। माझं म्हणणं असं आहे की वर्तमानपत्रात असं आलेलं आहे की आम्ही शिफारशी स्वीकारलेल्या आहे, अहवाल स्वीकारलेला नाही, असं वर्तमानपत्रात आलेलं आहे। त्याच्यामुळे मुळात हा अहवाल तुम्ही स्वीकारला आहे की नाही हे तर सांगितलं पाहिजे। अहवाल स्वीकारला नाही आणि शिफारशी स्वीकारलेल्या आहे असं वर्तमानपत्रात आलेलं आहे। त्यामुळे विरोधी पक्षनेते साहेबांना मला विचारायचं आहे की नक्की काय वर्तमानपत्रात आलं ते आपण बोला आणि त्यांना विचारा ना की का अहवाल स्वीकारला का नाही स्वीकारला। अहवाल स्वीकारला नसेल तर मग शिफारशी कशा स्वीकारल्या? अध्यक्ष महोदय, हाच मुद्दा होता आमचा, महत्वाचा मुद्दा उपस्थित केला, कारण खूप बसतो आणि मग उभा राहतो। मुख्यमंत्री के 100 कान होते। आता ते काय काय बोलणार आहे तुम्ही आधी सांगितलं होतं ना मला, जयंतराव। अध्यक्ष महोदय, काल माननीय उच्च न्यायालयामध्ये केस होती, त्या केसमध्ये राज्य सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं की आम्ही अहवालाच्या सर्व शिफारसी स्वीकारलेल्या आहेत, तथापि त्याच्यामध्ये असं आलं की अहवाल स्वीकारलेला आहे, म्हणून आम्ही त्या ठिकाणी मेन्शन केलं की शिफारसी स्वीकारल्या। याचं कारण काय आहे? भुजबळ साहेब, आपल्याला कायदा कळतो, कायद्यानुसार एखादं जजमेंट जे असतं या जजमेंटचे 2 भाग असतात, एक ऑपरेटिव्ह पार्ट असतो आणि एक कमेंट्स असतात। म्हणजे ज्याला अगदी आपण न्यायालयाच्या भाषेत सांगायचं झालं तर ऑबिटर डिक्टम आणि रेशिओ डिसिडेंडी। ऑबिटर डिक्टम म्हणजे काय? तर जज वेगवेगळे मतं व्यक्त करतात, वेगवेगळ्या गोष्टी सांगतात, आणि रेशिओ डिसिडेंडी म्हणजे काय? रूल ऑफ लॉ, म्हणजे जो ऍक्च्युअल त्यांचं जजमेंट असतं।
आता अनेक वेळा जजमेंटमध्ये जसं जज सांगतात की आम्हाला असं वाटतं की 75% पैसे जलसंधारणावर खर्च झाले पाहिजे, पण ते त्यांचं मत असतं, ते काही त्यांच्या जजमेंटमध्ये येत नाही. जजमेंटचा ऑपरेटिव्ह पार्ट असतो. आणि तसंच आपलं जे काही अहवाल असतो, या अहवालामध्ये अहवालाच्या शिफारसी महत्त्वाच्या असतात. आणि म्हणून या संदर्भात आम्ही कायद्याचा सल्ला घेतल्यानंतर कायद्याच्या सल्ल्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की आपल्याला आपण जो ऍक्ट तयार केला आहे, या ऍक्टच्या अनुसार शिफारसींवर निर्णय घ्यावा लागतो. आपण जर ऍक्टची रचना बघितली तर ऍक्टची रचना अशी आहे, शिफारसीच्या संदर्भात राज्य सरकार निर्णय करेल. तो निर्णय झाल्यानंतर राज्य सरकार दरवर्षी एक अॅन्युअल स्टेटमेंट देईल आणि त्या अॅन्युअल स्टेटमेंटमध्ये कुठल्या शिफारसी स्वीकारल्या आणि कुठल्या नाकारल्या या संदर्भातली माहिती देईल आणि ज्या नाकारल्या असतील शिफारसी त्या का नाकारल्या या संदर्भातली माहिती देईल. असं क्लिअर कट आहे. आणि म्हणून आम्ही या संदर्भात ॲडव्होकेट जनरल आणि कारण शेवटी आपल्याला माहिती आहे की ही सगळी कायदेशीर लढाई पुढे लढावीच लागणार आहे, ते आपल्याला नाकारून चालणार नाही. आणि म्हणून आम्ही आधीच या अहवालाच्या संदर्भात कायदेतज्ञांसोबत बसून कसे कसे निर्णय केले पाहिजे या संदर्भातली ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुमच्या नियमानुसार तुम्हाला अहवाल नाही, तुम्हाला शिफारसी स्वीकाराव्या लागतात. आणि म्हणून कॅबिनेटला जर तुम्हाला स्वीकारायच्या असतील तुम्ही सगळ्या स्वीकारू शकता, एखादी नाकारायची असेल तर एखादी नाकारू शकता, अमेंडमेंट करायची असेल तर अमेंडमेंट करता येते. पण आम्ही मंत्रिमंडळाचा निर्णय केला आणि संपूर्ण शिफारसी त्यातल्या स्वीकारल्या. आणि म्हणून यातला कुठलाही याच्यामध्ये अहवाल नाकारला आहे का आणि शिफारसी स्वीकारल्या आहेत का नाही, कायद्यामध्ये जे आहे ते कायद्याप्रमाणे आपण केलेलं आहे. कायद्याप्रमाणे शिफारसींवर आपल्याला निर्णय करावा लागतो, तो निर्णय आपण केलेला आहे. आणि ज्या प्रकारे ऑपरेटिव्ह पार्ट जो असतो तो ऑपरेटिव्ह पार्ट हा शिफारसी असतो, हे आपण या ठिकाणी केलं आहे. म्हणून कुठलंही कन्फ्युजन असण्याचं कारण नाहीये. काय झालं असतं की प्रश्न एवढाच होता, आपण जे कोर्टाला सांगतोय चूक सांगतो असं यायला नको, म्हणून आम्हाला पुन्हा ॲडव्होकेट जनरलनेच लक्षात आणून दिलं की अहो म्हणाले ते जे त्यांच्या याच्यामध्ये आलेलं आहे निर्णयामध्ये, त्यांनी जो निर्णय दिला पिटिशन डिस्पोज ऑफ करताना त्या निर्णयात त्यांनी असं म्हटलंय की अहवाल स्वीकारावा लागत नाही. मग उद्या पुन्हा कोर्टात ज्यावेळेस केसेस येतील त्यावेळेस यातली डायकोटॉमी दिसेल की तुम्ही कॅबिनेटमध्ये शिफारसी स्वीकारता, कायद्याने शिफारसी स्वीकाराव्या लागतात आणि तिथे त्यावेळेस तर कोणी म्हणणार नाही, त्यावेळेस ते वाचलं जाईल आणि सांगितलं जाईल की तुम्हीच कोर्टात सांगितलं होतं की अहवाल स्वीकारला. आणि म्हणून ही डायकोटॉमी नको, म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही तिथे मेन्शन करा आणि सांगा की आम्ही नियमानुसार अहवालातल्या शिफारसी या कायद्यानुसार स्वीकारल्या आहेत. आणि तसंच तिथे सांगितलं. कोर्टाने एका मिनिटात ते ऍक्सेप्ट केलं. कोर्टाने त्या ठिकाणी आपलं जे काही जजमेंट आहे हे जजमेंट मॉडिफाय केलं आणि त्यानुसार शिफारसी सर्व स्वीकारल्या अशा प्रकारे कोर्टाने सांगितलं. त्यामुळे यात कुठलंही दुमत किंवा यात कुठलाही प्रॉब्लेम नाही. प्रश्न क्रमांक 1. नाही आता जाऊ ना, आता झालं नाही का, झालं ना खुलासा आता. नाही आता नाही, मला वाटतं की नाही बुवा, नाही असं नाही. तुम्ही किती वेळ बोलणार याच्यावर? आता झालं, मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं, सगळं झालं. नाही अध्यक्ष महोदय, आमची मागणी काय अध्यक्ष महोदय की या प्रश्नामध्ये अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आम्ही काय आतापर्यंत मांडत होतो, आता राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही शिफारस स्वीकारल्या. आमची मागणी काय आहे की मग तुम्ही अहवाल कधी मांडणार आहात, आपण की नेमके आम्हाला आमचं कन्फ्युजन आहे. मग अध्यक्ष त्याचा मुद्दा क्लिअर होत नाही. 40 मुलांनी जे आत्महत्या हुतात्मा पत्करलं, प्रत्येकी त्यांना 10 लाख रुपये द्यायची आपण घोषणा केली. आज अध्यक्ष ते वारेवर आहेत, या संदर्भात संदिग्ध आहे. आणि अध्यक्ष मग शेवटचा मुद्दा की दुष्काळाच्या बाबतीमध्ये चर्चा ठेवू. काय चर्चा करणार? तुम्ही दुष्काळ जाहीर केला ना. आमची मागणी काय अध्यक्ष महोदय, 50,000 रुपये हेक्टरी अनुदान तुम्ही द्या. खरीपाचं पीक वाया गेलं ते, आणि फळबागा, केळी आणि ऊसाच्या नगदी पिकाला 1 लाख रुपये हेक्टर तुम्ही निर्णय जाहीर करा ना. आज 3 आठवडे झाले आपण राज्यात दुष्काळ जाहीर करू. त्याच स्थायी आदेश तुम्ही दिलेत. वीज बिल स्थगित करू, शैक्षणिक फी माफ करू, 100-200 रुपये शैक्षणिक शुल्क माफ करून काय करणार? आज महाविद्यालयाच्या सर्व ग्रांटेबल, नॉन ग्रांटेबल, प्रोफेशनल कॉलेजच्या फी मुलं भरू शकत नाही. 25% लोक आताच गाव सोडून गेलेत. त्यात माफ करणार की नाही अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, या सगळ्या परिस्थितीचा विचार करताना आज कोणतेही कामकाज बाजूला ठेवून लॉंग मार्च संदर्भात अध्यक्ष महोदय चर्चा व्हायला पाहिजे. मराठा आरक्षणासंदर्भात संदिग्ध आहे. धनगर आरक्षणाच्या अहवालाबद्दल सरकार बोलत नाही.
मुस्लिम समाजाच्या आरक्षणात आम्ही परत सुरू करतो म्हणून बोलत नाही. अध्यक्ष महोदय, राज्यासमोर हे प्रश्न निर्माण करायचे, चर्चा ठेवायचे, संदिग्धता ठेवायची, समज असंतोष निर्माण करायचा आणि असं राज्य चालवत येत अध्यक्ष महोदय. आणि म्हणून आज याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे ही आमची मागणी आहे. अध्यक्ष महोदय, आज आम्ही विरोधी पक्षाच्या वतीनं 57 अन्वये प्रश्नोत्तराचा तास स्थगित करण्याच्या बद्दलची विनंती केलेली आहे. ती कोणत्या कारणाकरता? अध्यक्ष महोदय, सभागृहाचं कामकाज सुरू झालं अधिवेशन ह्या आठवड्यात, पहिल्या आठवड्याचा आज आता शेवटचा दिवस आहे. आजही राज्यातल्या तमाम जनतेच्या मनामध्ये आणि विशेषतः मराठा समाजाच्या मनामध्ये संभ्रमावस्था आहे. सातत्याने याच्याबद्दल राज्याच्या प्रमुखांचं स्टेटमेंट, चंद्रकांत दादा पाटलांचं स्टेटमेंट, विनोद तावडे साहेबांचं स्टेटमेंट वेगवेगळी येत आहेत. काल मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये ज्यावेळेस सरकारच्या वतीनं ॲडव्होकेट जनरलनी सांगितलं, त्यावेळेस एजीनी सांगत असताना सांगितलं आम्ही अहवाल स्वीकारला. काल सकाळी पहिल्यांदा ही गोष्ट तिथं सांगण्यात आली. ते सांगितल्यानंतर जे काही हायकोर्टाला वाटतं त्यांनी त्याच्याबद्दलचं काही मत व्यक्त केलं. पुन्हा 3 वाजता ॲडव्होकेट मागच्या काळातले एजी आणि आताचे निष्णात वकील रवी कदम सरकारच्या तर्फे सांगितलं की आम्ही अहवाल स्वीकारलेला नाही, शिफारसी स्वीकारल्या. अध्यक्ष महोदय, आमचं सगळ्यांचं मत आहे की 52% आरक्षणाला कुठलाही धक्का न लागता हे आरक्षण मराठा समाजाला मिळावं. ते मिळत असताना आजही पहिला आठवडा संपत आला तरी देखील अहवाल पुढे ठेवलेला नाहीये. बाहेर मात्र आम्हाला अशा प्रकारच्या माहित्या मिळत आहेत. आता हे स्वतः मराठा आरक्षणाच्या बाबतचा अभिप्राय हा सविनय सादर MG गायकवाड, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मागास आयोग, हे असे बाहेर ह्याच्यामध्ये ही सगळी माहिती आहे. अध्यक्ष महोदय, ह्या आयोगाचे वेगवेगळे सदस्य वेगवेगळे मत व्यक्त करतायत, ते चॅनलच्या पुढे देत आहेत. अशा प्रकारची माहिती वेगवेगळ्या पद्धतीनं आमच्या वाचण्यात येते. आता मुख्यमंत्र्यांनी सांगत असताना इथं असं सांगितलं की आम्ही शिफारसी स्वीकारल्या. आम्ही पण 15 वर्ष कारभार केलेला आहे. कुठलाही अहवाल आल्यानंतर तो अहवाल काय आहे तो पहिल्यांदा ठेवावा लागतो, तो ठेवला जात नाही. 30चा अहवाल काय तो ठेवला जात नाही. त्याच्यामुळे धनगर समाजाच्या संदर्भातलं काही कळायला मार्ग नाही. कुठलाही अहवाल आल्यानंतर ऍक्शन टेकन रिपोर्ट, ज्याला आपण ATR म्हणतो, त्याच्याही बद्दल बोललं जातं, तेही काही सरकार सांगायला तयार नाही. आमचं म्हणणं की आठवडा संपत आला तर याच्या संदर्भातली संभ्रमावस्था का ठेवली जाते? सरकारला जर खरोखरीच आरक्षण द्यायचं तर ते कोणत्या पद्धतीनं द्यायचं, ते कशा पद्धतीनं दिलं जाणार आहे? सोशल एज्युकेशन बॅकवर्ड क्लास ह्या निमित्तानं दिलं जाणार आहे का? हे सगळं बोलत असताना स्वतः आता मुख्यमंत्री आले. अध्यक्ष महोदय, मी आपल्या ह्या चर्चेच्या निमित्तानं लक्षात आणून देऊ इच्छितो, आजही ओबीसी समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारची भावना वाढीला लागलेली आहे की आमच्यामध्ये काही इथं अंतर्भाव कुणाचा होतो का, आमच्यामधला काही हिस्सा कुणाला दिला जातोय का, असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. आणि साहजिकच अधिवेशन चालू असताना 11.5 कोटी जनतेचं लक्ष असतं की इथं नक्की सरकारची भूमिका काय आहे. आणि आता अहवाल तर तो आलेला आहे. मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः सांगितलं की जल्लोष करा, पण जल्लोष करायच्या आधी नक्की काय झालंय, कसं झालंय, तो अहवाल सगळ्यांच्या समोर ठेवा. सगळ्यांच्या समोर ठेवल्यानंतर सगळेजण त्या ठिकाणी पाहतील, वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळी माहिती मिळती आणि त्या माहितीच्या अधिकारातनं चर्चा होती. आता आज देखील सभागृहातल्या सर्व राजकीय पक्षाच्या मराठा समाजाच्या आमदारांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये काहीतरी कोणी मिटिंग लावलेली आहे, मराठा समाजाच्याच काही सहकाऱ्यांनी, आणि तिथं मिटिंगला बोलवलेलं आहे. ते तिथं मिटिंगला आमदारांना बोलवतात. इकडे चर्चा वेगळी होती, मुख्यमंत्री महोदय वेगळ्या पद्धतीचं वक्तव्य करतात. आणि त्याच्यामुळं आमचं म्हणणं असं आहे, चंद्रकांत दादांनी त्याच्या शिफारसीच्या बद्दल सांगितलं, हे एकदा संपूर्ण चित्र स्पष्ट होऊ द्या ना. कुणाच्याच मनात शंका कुशंका काही राहायला नको. आणि प्रत्येक वेळेस बोलताना आम्ही एक सांगितलं, घटनात्मक आणि कायद्याच्या चौकटीमध्ये राहून हे सगळं झालं पाहिजे. स्वतः चंद्रकांत दादा पाटील कार्तिकी एकादशीला गेले त्यावेळेस ते म्हणाले की हे आरक्षण दिलेलं कोर्टामध्ये टिकावं
असं साकडं मी विठोबाला म्हणजे पांडुरंगाला घातलं, असंही त्यांचं वक्तव्य आलं. त्याच्यामुळं कुठलीही गोष्ट पुढं न येता हे साकडं घालण्याचं काम केलं जातं, जल्लोष करण्याच्या बद्दलचं आवाहन केलं जातं, बाकीच्या बाबतीमधल्या वेगवेगळी प्रकारची चर्चा केली जाते. त्याच्यात तावडे साहेबांनी तर त्या दिवशी बोलताना वेगळंच काही बोललं. आणि म्हणजे सरकारमधले काही महत्वाची लोक काही वेगवेगळ्या प्रकारची भूमिका मांडतात. त्याच्यामुळं संभ्रमावस्था आहे, अस्वस्थता आहे. ती अस्वस्थता दूर करण्याचं काम राज्याचा प्रमुख या नात्याने देवेंद्र फडणवीसांनी आणि त्यांच्या सरकारने केलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही सत्तान्वये ही चर्चा त्याच्यातनं घ्यावी, अहवाल ठेवावा. हा अहवाल ठेवत असताना 30चा पण धनगर समाजाच्या बद्दलचा अहवाल आलेला आहे. टाटा इन्स्टिट्यूटच्या कडे ते दिलेलं होतं. त्याही बद्दल काय आलंय, कारण मुख्यमंत्र्यांनी प्रेसमध्ये सांगत असताना असंही सांगितलं की त्या अहवालाच्या संदर्भामध्ये जे काही आलेलं आहे त्याच्यात आम्ही शिफारस केंद्राकडे करणार. मग काय केंद्राकडे शिफारस करणार आहे? हेच मुख्यमंत्री प्रांताध्यक्ष असताना असं बारामतीमध्ये येऊन माझ्या म्हणालेले होते की मी पहिल्या कॅबिनेटला ते आरक्षण धनगर समाजाला देणार आहे, परंतु ते पहिल्या कॅबिनेटला दिलं गेलं नाही. आणि आता सांगितलं जातं मला केंद्रामध्ये शिफारस करावी लागेल. त्याच्यामुळे त्याच्याही बद्दल 4 वर्षात प्रश्न निकाली निघालेला नाहीये. 5% आरक्षण मुस्लिमांना देण्याच्या बद्दलचं हायकोर्टाने त्या ठिकाणी शिक्षणाच्या बद्दलचं मान्य केलं. त्याबद्दल परवा बोलत असताना चंद्रकांत दादा पाटलांनी सन्माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की धर्माच्या नावावर आम्ही आरक्षण देत नाही. मग हे सगळं होत असताना मराठा समाजाला आरक्षण देत असताना कुठल्या नावावर आरक्षण दिलं जातंय? ह्याच्यामध्ये एज्युकेशनली सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास म्हणून त्यांना धरण्यात आलेलं आहे, मराठा समाज म्हणून धरण्यात आलेलं आहे. म्हणजे समाज म्हणूनच तिथं आरक्षण दिलं जातं. मुस्लिमांच्या बाबतीमध्ये मात्र तिथं वेगळं बोललं जातं. असं जे काही वेगवेगळ्या पद्धतीनं सांगितलं जातं त्याच्यातनं लोकांना आज मिळालेला आहे त्याच्यामध्ये वाटेकरी करण्याचा कुठलाही विषय नाही आहे. आपण जे या ठिकाणी सांगितलं खरं आहे की ज्या चर्चा चालल्या की माध्यमांचा तो अधिकार आहे, पण तरी देखील मला असं वाटतं की विशेषतः 1-2 माध्यमांमध्ये ज्या स्तरातल्या चर्चा चाललेल्या आहेत त्या माध्यमांनी देखील याचा विचार केला पाहिजे की आपल्याला समाज जवळ आणायचा आहे की समाजामध्ये भांडणं लावायची आहेत. कारण एक्सपर्ट नाही आहेत, ज्यांना समजत नाही आहे, 4 माणसंही पाठीमागे नाही आहेत, अशी माणसं देखील जाऊन तिथे विविध समाजांच्या बद्दल ज्या प्रकारची वक्तव्य करतायत ती योग्य नाही आहे. पण आता शेवटी ते माध्यमांनी ठरवायचं, त्यांना पूर्ण मोकळीक आहे. दुसरा या ठिकाणी आपल्याला हा देखील विषय मी सांगू इच्छितो की आज जो मोर्चा आलाय त्यांना मी बोलवलं आहे. फक्त त्यात एकच वस्तुस्थिती मला स्पष्ट करायची आहे की मागच्या मोर्चानंतर काहीच झालं नाही हे योग्य नाही. उलट एका जिल्ह्यामध्ये फक्त म्हणजे बाकी एकूण मी तुम्हाला आकडेवारी देईन, एकाच जिल्ह्यामध्ये 32,000 दावे आम्ही निकाली काढले रेकॉर्ड स्पीड. आणि आता केवळ तेच दावे राहिलेले आहेत की ज्या दाव्यांमध्ये असा आक्षेप घेण्यात आलाय. आपल्याला माहिती आहे कायदा 2005चा आहे, म्हणजे 5 पूर्वीचे दावे आहेत. आता ज्याच्यामध्ये हे आक्षेप घेण्यात आलेले आहे की 2005च्या नंतरचे दावे आहेत ते राहिले आहेत. आणि दुसरा आता जो काही वादाचा मुद्दा झाला आहे तो असा आहे की त्यांचं मत असं आहे की वन विभागाने दावे तर आमचे क्लिअर केले, पण ते करताना आमच्या जो समजा 5 एकर जमीन असेल तर 3च एकर दिली, 4 एकर असेल तर 2च एकर दिली. त्यामुळे आम्ही जेवढी जमीन आमच्या अतिक्रमणाखाली आहे ती सगळी 5 हेक्टरपर्यंत आम्हाला देता येते ती सगळी देण्यात यावी. आणि त्याही संदर्भात राज्य सरकारने, आणि हे वस्तुस्थिती आहे, मी देखील मग त्याची पडताळणी केली तर हे लक्षात आलं माझ्या की काही ठिकाणी असं झालेलं आहे की त्यांच्याजवळ जी जमीन आहे नियमानुसार ती सगळी दिली पाहिजे, त्याच्याऐवजी कमी जमीन त्या ठिकाणी दिली आहे. त्याचेही मी आदेश दिलेले आहेत. तथापि आज त्यांचं म्हणणं समजून घेऊन आणि त्यातनं निश्चितपणे राज्य सरकार मार्ग काढेल. पक्षाच्या वतीनं प्रश्नोत्तराचा तास हा महत्वाचा आहे. पण त्याच्याही पेक्षा सुप्रीम कोर्टात चालू आहे, स्ट्रकडाऊन नाही झालेला. सुप्रीम कोर्टात सुरू आहे, चालू आहे, तो स्ट्रकडाऊन झालेला नाही आहे. असं आहे भुजबळ साहेब, आपण जे सांगितलं मुळातच आपण ज्या जजमेंटनी 50% सिलिंग टाकलं, आपण सांगितलं खरं आहे 50% सिलिंग हे संविधानात नाही आहे. 50% सिलिंग एका जजमेंटने टाकलेलं आहे. त्याच जजमेंटमध्ये पुढे असं म्हटलं आहे की आम्हाला माहिती आहे की भारत एक कॉम्प्लेक्स अशा प्रकारची रचना आहे, याच्यामध्ये विविध प्रकारचे लोक आहेत, विविध प्रकारच्या संस्कृती आहेत, विविध क्षेत्राचे विविध प्रश्न आहेत. आणि त्यामुळे जर एखाद्या ठिकाणी असं वाटलं की एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशन आहे तर ती एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशन दाखवून अशा प्रकारे करण्याचे अधिकार
हे त्यांनी दिलेले आहेत, त्याच जजमेंटनी दिलेले आहे आणि त्याच्याच आधारावर कॉन्स्टिट्यूशन बेंच पुढे कर्नाटक चाललेला आहे, त्याच्या आधारावर चाललेला आहे. त्यामुळे असं मानण्याचं कुठलंही कारण नाही आहे. आणि आपण मला एक सांगा की आता यापूर्वी आपण ज्यावेळेस अशाच प्रकारचा ऑर्डिनन्स हा मागे आपलं सरकार असताना काढला होता, तो ऑर्डिनन्स स्ट्रकडाऊन झाला. तो स्ट्रकडाऊन झाल्याचं प्रमुख कारण त्यांनी हे सांगितलं की हेच जे जजमेंट आहे, म्हणजे ज्या जजमेंटनी 50% सिलिंग टाकलं, ज्या जजमेंटनी हे सांगितलं की एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशन सांगा, त्याच जजमेंटनी हे देखील सांगितलं की एखाद्या समाजाला जर आपल्याला आरक्षण द्यायचं असेल तर सोशल एज्युकेशनल बॅकवर्डनेस हा त्यांचा तुम्हाला साक्षांकित करावा लागेल आणि तो करण्याचा अधिकार हा केवळ बॅकवर्ड क्लास कमिशनला आहे, दुसऱ्या कोणालाही नाही आहे. त्यामुळे मागचं जे आपण जो ऑर्डिनन्स काढला होता तो स्ट्रकडाऊन होण्याचं कारणच हे होतं की आपण कमिटी तयार केली होती, आपण बॅकवर्ड क्लास कमिशनचा त्या ठिकाणी अहवाल घेतला नव्हता आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की एखाद्या समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर बॅकवर्ड क्लास कमिशन शिवाय दुसरं देऊ शकत नाही. आणि म्हणून आता आपल्याकडे जो आलाय तो बॅकवर्ड क्लास कमिशनचा अहवाल आलाय. त्या अहवालात त्यांनी देखील एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशन काय आहे ही देखील त्यांनी नमूद केलेली आहे. त्याच्या आधारावर आपल्याला अशा प्रकारचं करण्याची पूर्णपणे मुभा आहे आणि या सभागृहात आपण ते करणार आहोत. म्हणजे सभागृहाच्या बाहेर जाऊन तर करायचं नाहीये. आपण जो मुद्दा सांगितला तो लार्जर मुद्दा आहे, चांगला मुद्दा आहे, योग्य मुद्दा आहे की कधीतरी पार्लमेंटनी देखील एकमत करावं आणि एकमत करून पार्लमेंटनी सांगावं, कायदा तयार करावा, हे चांगलं आहे. हे सगळ्यांचं मत आहे. पार्लमेंटमध्ये त्या संदर्भात एकमत होईल तर ते होईल, पण आज तर आपण पार्लमेंटचं एकमत होतपर्यंत थांबू शकत नाही. त्यामुळे आपल्या ज्या हातात जे आहे ते आपल्याला आज करावं लागेल. उद्या पार्लमेंटने रेटिफाय केलं, पार्लमेंटने समजा तशा प्रकारचा निर्णय घेतला तर सोने पे सुहागा, दुधात साखरेचं काम होईल. आणि म्हणून मला असं वाटतं की आता आपण अशा प्रकारच्या शंका कुशंका तयार करण्याचं कारण नाही आहे. मी आपल्याला आधी सांगितलं या सभागृहाची साधारणपणे भावना आहे की 52% जे काही आपलं आरक्षण आहे हे पूर्णपणे प्रोटेक्ट आपल्याला करावंच लागेल. प्रश्नोत्तर तास हा महत्वाचा आहेच, पण त्याच्याही पेक्षा अध्यक्ष महाराज आता ज्या घटना घडतायत त्याच्यावरती विरोधी पक्षांनी जो स्थगन प्रस्ताव मांडलेला आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी मी उभा आहे. अध्यक्ष महाराज, प्रश्न हा मांडलेला आहे, मुख्यमंत्री महोदय वर्तमानपत्रासमोर मराठा समाजाच्या बाबतीमध्ये जो आयोगाने शिफारशी केलेल्या आहेत ते वर्तमानपत्राला देतात. सरकारच्या वतीनं अध्यक्ष महाराज उच्च न्यायालयामध्ये त्याच्यावरती चर्चा होते, तिथं शिफारशी मांडल्या जातात आणि या सभागृहामध्ये ही अनेक जिल्ह्यांमध्ये जाऊन अनेक गावांमध्ये जाऊन हा अहवाल तयार केला. त्या अहवालाच्या संदर्भातली छाननी चालली आहे. आता तो मंत्रिमंडळ उपसमितीकडे चालला आहे. आपल्याला त्याला या सभागृहात म्हणजे मांडायचं असेल तर मांडू, पण जी खरी कारवाई आहे त्या कारवाईप्रमाणे त्या संदर्भात ज्या काही शिफारसी करायच्या आहेत त्या मंत्रिमंडळाला अधिकार आहेत. त्याच्याकरता आपल्याला कायदा तयार करण्याची गरज नाही आहे किंवा त्याच्यावर कायदा होऊ शकत नाही. आणि म्हणून त्या संदर्भातली आमची कारवाई चाललेली आहे. ही कारवाई आम्ही लवकर संपवणार आहोत आणि त्या संदर्भात आपण ज्या प्रकारे सांगितलं, कारण हा जो अहवाल आहे या अहवालामध्ये अनेक बाबी अशा आलेल्या आहेत, TISSने देखील मान्य केलेल्या आहेत की ज्यानुसार अशा प्रकारच्या विशेष सवलती देण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून त्या अहवालाच्या अनुषंगाने जी काही वैधानिक कारवाई आहे ती राज्य सरकार लवकरात लवकर पूर्ण करणार आहे. केवळ मी एवढंच सांगू इच्छितो की मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो विषय आहे त्याला कायदा किंवा जे काही निर्णय आहेत ते या सभागृहाला करावे लागतात. तिथे केंद्र सरकारकडे आपल्याला त्या संदर्भातले निर्णय पाठवावे लागतात. त्याची जी काही योग्य शिफारस आहे ती करून आम्ही पाठवू. लवकरात लवकर टाइम बाउंड पद्धतीने करू. त्यांना म्हणायचं, त्यांना बोलू दे ना. अध्यक्ष महोदय, ऐकतो त्यांचा अध्यक्ष त्यांनी महोदय, 4 वेळा हात वर केला, 4 वेळा 97 खाली वारंवार हात वर करतायत ना. अध्यक्ष महोदय, वारंवार हेच बोलतो. अध्यक्ष महोदय, 15 मिनिटं ऐकलं. अध्यक्ष महोदय, प्रश्नोत्तराचा त्रास बाजूला ठेवून 57 खाली चर्चा करण्याच्या मागणीला विरोधी पक्ष